कणकवली शहराचा अनेक वर्षापूर्वी सरपंच हे पद मी भूषवलं. जवळजवळ 10 वर्ष या कनकनगरीचा सरपंच मी होतो आणि त्याचबरोबर कणकवलीचा पहिला नगराध्यक्ष 2003ला कणकवली ग्रामपंचायतीचं रूपांतर नगरपंचायतीमध्ये झालं आणि नगरपंचायतीचा पहिला नगराध्यक्ष थेट जनतेतनं निवडून येण्याचा सन्मान कणकवलीवासियांनी मला दिला आणि जवळजवळ 2003 ते 2008 5 वर्ष मी त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम पाहिलं. खरं तर हे सगळं करत असताना सरपंच म्हणून आणि नगराध्यक्ष म्हणून जवळजवळ 15 वर्ष मला या शहराच्या विकासाला खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये दिशा देण्याची संधी मिळाली. वेगवेगळ्या निधींच्या माध्यमातून, योजनांच्या माध्यमातून आणि सत्तेच्या अधिकाराच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं या शहरामध्ये मी त्या निमित्तानं उभी केली. आजही ती कामं ठळकपणे त्या ठिकाणी उभी आहेत आणि कणकवलीच्या शाश्वत विकासाची खऱ्या अर्थानं एक व्हिजन किंवा एक दृष्टी त्या निमित्तानं दिसते आणि परत एकदा ही संधी आता माझ्याजवळ आलेली आहे. येणाऱ्या 5 वर्षामध्ये कणकवली शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा माझा एक प्रामाणिक प्रयत्न राहील. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये मला जो माझा मागचा जो अनुभव आहे, मी 10 वर्ष सरपंच होतो आणि नंतर 5 वर्ष नगराध्यक्ष, त्या अनुभवाचा सुद्धा फायदा या निमित्तानं त्या ठिकाणी होताना दिसतोय. आणि खरं तर कणकवलीच्या विकासाचं जे शहरवासियांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याचा त्या निमित्तानं प्रयत्न राहिला. आणि खरं तर गेली अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ 30-35 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिकचा काळ हा मी समाजकार्यामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आहे आणि जनतेनं सातत्यानं ही जबाबदारी विश्वासानं त्या ठिकाणी माझ्यावर दिली आणि म्हणून गेल्या अनेक वर्षामध्ये या शहरवासियांची सेवा करण्याची संधी या माध्यमातून मिळाली. आणि खरं तर त्या सगळ्या म्हणजे सरपंच पद असेल, पहिलं नगराध्यक्षपद असेल, या पदांना न्याय देण्याचा प्रयत्न मी त्या माध्यमातून केला. पूर्वीची कणकवली आणि आताची कणकवली नगराध्यक्ष म्हणून कणकवलीकरांसाठी नक्कीच काय बदल पाहायला मिळेल? खरं तर ज्यावेळी 90चा जो काळ होता 1990च्या दरम्यान, त्या काळामधली कणकवली आणि आत्ताची 2026ची कणकवली याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. कारण त्यावेळी कणकवली शहर जरी असलं तरी तो एक ग्रामीण भाग होता आणि त्या ग्रामीण भागाच्या त्यावेळच्या गरजा, त्यावेळची विकास कामं किंवा त्यावेळच्या कणकवली शहरवासियांची अपेक्षा ह्या थोड्या त्याला मर्यादा होत्या आणि त्यामुळे निधीच्या तरतुदीनुसार त्यावेळी त्या काळामध्ये अनेक विकासाची कामं त्या ठिकाणी मार्गी लावली. पण आता काहीतरी आपल्याला एक व्हिजन घेऊन म्हणजे एक शाश्वत विकास कणकवलीचा कसा त्या ठिकाणी होईल आणि सातत्यानं त्या सगळ्या विकासाचा उपयोग येणाऱ्या नव्या पिढीसाठी कसं होईल हा प्रयत्न याच्यामधनं राहील. कारण कणकवली शहर एक महत्त्वाचं या जिल्ह्यातलं मध्यवर्ती ठिकाण आहे, एक महत्त्वाचं एक व्यापारी केंद्र आहे, एक सांस्कृतिक ही एक राजधानी आहे, त्याचबरोबर एक आध्यात्मिकसुद्धा त्या निमित्तानं नगरी आहे. आणि खरं तर या कणकवलीला म्हणजे परमपूज्य भालचंद्र महाराजांची पुण्यनगरी आहे, स्वयंभू रवळनाथाची भूमी आहे आणि त्याचबरोबर कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धनांची ही कर्मभूमी आहे. आणि म्हणून या कणकवलीला साजेसं म्हणजे ज्या पद्धतीनं त्या काळामध्ये आप्पासाहेब पटवर्धनांनी या शहराच्या म्हणजे शहराचा विकास कसा करता येईल, स्वच्छतेच्या बाबतीमध्ये असेल, शिक्षणाच्या बाबतीमध्ये असेल, अनेक एक दिशा घेऊन विचार घेऊन त्यांनी त्यावेळी त्या काळामध्ये काम केलं. संतांची ही भूमी असल्यामुळे बालचंद्र महाराज असतील, आपले स्वयंभू आमचं ग्रामदैवत स्वयंभू रवळनाथ असेल, या सगळ्यांचा म्हणजे भालचंद्र महाराजांच्या सुद्धा आश्रमाचा म्हणजे ज्या पद्धतीनं अध्यात्म धार्मिकता या शहरानं जोपासलेली आहे आणि महाराष्ट्राच्या बरोबर सुद्धा सिंधुदुर्गवासियांना या समाधीच्या भालचंद्र महाराजांच्या समाधीच्या च्याबद्दलचं जे पावित्र्य आहे किंवा त्याच्यातलं जे एक धार्मिक जे प्रतिष्ठान आहे याच्याबद्दल एक आदर आहे आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा भाविक या निमित्तानं माझ्या शहरामध्ये त्या ठिकाणी येतात. आणि त्याचबरोबर एक व्यापारी केंद्रसुद्धा आहे कणकवली शहर. या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी व्यापार होतो आणि म्हणून व्यापार असेल, शैक्षणिक असेल, त्याच्यानंतर आध्यात्मिक असेल, अशा सगळ्यांच्या माध्यमातून हे शहर फार मोठं त्या ठिकाणी शहर झालेलं आहे, गजबजलेलं शहर आहे.
एक महत्त्वाचं व्यापारी केंद्र आहे. आणि त्याचबरोबर कणकवलीचं म्हणजे जिल्ह्याचं जे मध्यवर्ती रेल्वे स्थानक आहे हे कणकवलीचं आहे मोठ्या प्रमाणात, त्यांनी ते शहरात आलेलं आहे. आणि त्यामुळे कणकवलीचं रेल्वे स्थानक असेल तिथंसुद्धा त्यामुळे फार मोठा लोंढा अनेक मुंबईतील असतील किंवा अनेक राज्यातील असतील किंवा देशातील अनेक भाविक म्हणा, पर्यटक म्हणा किंवा व्यावसायिक म्हणा, त्यानिमित्तानं या शहरावर त्यांचा वावर असतो. आणि त्याचबरोबर कणकवली शहराला जी लागून असलेली गावं आहेत, कणकवली शहराच्या हद्दीच्या लागून असलेली म्हणजे कणकवलीचं वागदा असेल, वागदेश गाव असेल, हळवल गाव असेल, आशिये गाव असेल, जानवली गाव असेल, कलमट असेल, नागवे करंजे हा जो भाग आहे, हरकुळ असेल, हे अशी अनेक गावं जी मोठ्या लोकसंख्येची गावं आहेत. ही गावंसुद्धा त्या ठिकाणी या शहराच्या हद्दीला लागून असल्यामुळे कणकवली शहराच्या 15-20 हजार लोकवस्तीच्या बरोबर या शहरातले लोकसुद्धा या शहरावर त्या ठिकाणी अवलंबून असतात. आणि फार मोठं जवळजवळ दर दिवशी 50 ते 60 हजार लोकांचा वावर हा या शहरावर त्या ठिकाणी असतो. आणि त्यामुळे त्या येणाऱ्या सगळ्या म्हणजे कणकवली शहरातल्या नागरिकांना आणि कणकवलीच्या मध्ये येणाऱ्या सगळ्या लोकांचं त्या ठिकाणी सगळ्या गोष्टींचे नियोजन व्हावं, विकासाचं व्हावं, त्यांच्या ज्या गरजा आहेत, अपेक्षा आहेत त्या ठिकाणी पूर्ण व्हाव्यात. आणि कणकवलीवासियांची विकासाबद्दलची जी भूक आहे, जी स्वप्न आहे, ही प्रत्यक्षात कृतीमध्ये उतरवण्याचा त्या ठिकाणी आमचा प्रयत्न आहे. आणि म्हणून खरं तर मागच्या माझ्या सरपंच पदाचा, मागच्या माझ्या नगराध्यक्षपदाचा आणि मी त्यावेळी केलेल्या कामांचा आणि त्यावेळी असलेल्या जनतेचे असलेला थेट संबंध याचासुद्धा उपयोग या निमित्तानं या सगळ्या प्रवासामध्ये, राजकीय या जडणघडणीमध्ये त्या ठिकाणी होतो आहे. आणि त्यामुळे कुठेतरी मला माझ्या कणकवलीचा सर्वांगीण विकास व्हावा आणि माझं कणकवली शहर एक आदर्श शहर म्हणून या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी त्याची प्रचिती व्हावी आणि त्याचा एक वेगळेपणा विकासाच्या बाबतीमधला किंवा सगळ्याच बाबतीमधला, धार्मिक असेल, सांस्कृतिक असेल, हा त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. आणि म्हणून आता काहीतरी 6 महिन्याचा काळ नगराध्यक्षपद होऊन 6 महिन्याचा काळ होऊन गेलेला आहे. तर 4.5 वर्ष माझ्या हातामध्ये शिल्लक आहे. आणि या 4.5 वर्षामध्ये कसं त्या ठिकाणी कणकवली शहराचा विकास करता येईल हा एक प्रयत्न त्या निमित्तानं सुरू आहे. कणकवलीकरांची शहर विकास आघाडी म्हणून तुम्ही जनतेने तुम्हाला नगराध्यक्ष बनवलंय, तर आज काम करत असतानाचा जनतेशी थेट तुम्ही वावरताय, काय अनुभव आहे? खरं तर एक सक्षम पर्याय कणकवलीच्या या निवडणुकीमध्ये शहर विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निर्माण केलेला होता. आणि या शहर विकास आघाडीला पूर्णपणे कणकवली शहरवासियांचा आशीर्वाद मिळाला, प्रेम मिळालं आणि विश्वास मिळाला. आणि म्हणून या शहरामध्ये सत्तेमध्ये त्या ठिकाणी परिवर्तन झालं आणि एक संधी, एक विश्वासानं ही त्या निमित्तानं कणकवलीवासियांनी दिली. आणि खरोखरच ही एक संधी आहे. या निमित्तानं आम्हा सर्वांनाच म्हणजे माझे सगळे सहकारी नगरसेवक, नगरसेविका असतील, मी स्वतः असेल आणि एक जनतेचा सेवक म्हणून किंवा एक ट्रस्टी म्हणून, जनतेचा एक विश्वस्त म्हणून त्या निमित्ताने एक संधी आम्हाला या निमित्तानं मिळालेली आहे. आणि खरं तर एक आम्ही इतिहास म्हणजे कणकवली शहरवासियांनी एक इतिहास घडवला. कार्यकर्त्यांनी फार मोठी मेहनत या सगळ्या विजयामध्ये त्या ठिकाणी घेतली. आणि म्हणजे अशक्य ते शक्य करून दाखवण्याचं काम कणकवलीकरांनी केलं, माझ्या कार्यकर्त्यांनी केलं आणि अनेक नेत्यांनी त्यामध्ये सहकार्याची भूमिका ठेवल्यामुळे एक शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सगळ्यांच्याच मदतीनं हा मी त्या ठिकाणी एक नगराध्यक्षपद पुन्हा एकदा मला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि ज्यावेळी हा इतिहास आम्ही घडवला, जनतेने घडवला, मतदारांनी घडवला, त्यावेळी कसा प्रतिसाद मिळाला हे आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि म्हणून जी आज जनतेची जी विश्वासार्हता आहे त्या विश्वासार्हतेला त्या ठिकाणी कशा पद्धतीनं विकासाच्या माध्यमातून कृतीतनं उत्तर देण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी माझा आहे. आणि खरं तर मी कणकवली शहरवासियांचा मतदारांचा त्या ठिकाणी ऋणी आहे. खरं तर ज्या माझ्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली त्या कार्यकर्त्यांनाच सुद्धा मी मनापासून ऋणी आहे. आणि ज्या सगळ्याच नेत्यांनी संदेश पारकर नगराध्यक्ष व्हावा आणि संदेश पारकरांची सत्ता या शहरामध्ये यावी याच्यासाठी ज्या नेत्यांनी मेहनत घेतली, ज्यांचा म्हणजे काही अदृश्य नेत्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग होता आणि या सगळ्यांच्या मदतीनं हे त्या ठिकाणी घडलेलं आहे. आणि म्हणून तशा पद्धतीनं म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की कणकवलीचा नगराध्यक्ष
मी स्वतः झालो आहे असं प्रत्येकाला कणकवली शहरातल्या नागरिकाला वाटतं. आणि म्हणून हा विश्वास त्याचा कायम ठेवण्याचा प्रयत्न, विकासाच्या कामातनं त्याचं उत्तर आम्ही जनतेला त्या ठिकाणी देऊ. आणि जे काही आज काम सगळं चालू आहे, ह्या सगळ्या कामाला जेव्हा आता काही भूमिपूजन सुरू आहे, प्रत्यक्षात जेव्हा लोकार्पण त्या ठिकाणी विकास कामांचं होईल, त्यावेळी खऱ्या अर्थानं लोकांना म्हणजे आपण जो निर्णय केला, संदेश पायकरांना नगराध्यक्षपदी विराजमान केलं, हे योग्य होतं असं त्या ठिकाणी जनतेला वाटेल अशा प्रकारचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. बरोबर आहे. जनता आज नगरपंचायतमध्ये जाते, नगराध्यक्षांजवळ जाते. पुढच्या काळात नगराध्यक्ष जनतेच्या दारी. खरं तर माझ्या संकल्पना आहेत. ज्यावेळी मी नगराध्यक्ष होतो त्यावेळी शेवटच्या टप्प्यामध्ये नगराध्यक्ष आपल्या दारी अशा पद्धतीचं मी पूर्ण शहर त्या ठिकाणी पिंजून काढलेलं होतं. लोकांपर्यंत जाऊन लोकांच्या समस्या अडचणी समजून घेतले होते, काय त्यांच्या विकासाच्या काय संकल्पना आहे ह्या पण जाणून घेतले होते. आणि तशा प्रकारचा एक प्रयत्न माझा राहील. गणपतीचा सण गेल्याच्या नंतर मी नगराध्यक्ष आपल्या दारी अशा पद्धतीनं प्रत्येक वॉर्डामध्ये जाऊन त्या ठिकाणी जनतेशी सुसंवाद साधणार आहे. त्यांच्या ज्या विकासाचे प्रश्न आहेत, अडचणी आहेत ते समजून घेणार आहे, त्याच्यावर त्या ठिकाणी निर्णय काढणार आहे. आणि त्याचबरोबर नगरपंचायतीमध्ये सुद्धा महिन्याभरातनं किंवा आठवड्यातनं एक दिवस किंवा एका दिवसामध्ये जनता दरबारसुद्धा भरवण्याचा माझा मानस त्या ठिकाणी आहे. आणि त्याचबरोबर कणकवली शहर हे सांस्कृतिक शहर असल्यामुळे या शहराला एक पर्यटन महोत्सवसुद्धा दरवर्षी त्या ठिकाणी आम्ही करणार. येणाऱ्या डिसेंबरमध्ये हा महोत्सव त्या ठिकाणी होईल. आणि एक म्हणजे कणकवली जिल्ह्यातली कणकवली शहर ही सांस्कृतिक राजधानी आहे. आणि त्यामुळे तशा पद्धतीनं सुद्धा कलाकारांना, एक स्थानिक कलाकारांना आणि सगळ्याच कलाकारांना एक व्यासपीठ देण्याचा प्रयत्न त्या निमित्तानं माझा राहणार. पर्यटन महोत्सवसुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. आणि सगळ्याच आपल्याला एक वेगळं चित्र कणकवली शहराच्या बाबतीमध्ये विकासाचं एक कायापालट होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. आणि म्हणून या सगळ्यामध्ये तुमच्या जनतेचं सहकार्य हवंच, विरोधी पक्षाचं सहकार्य हवं, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि सन्माननीय मंत्री असतील, जिल्हा प्रशासन असेल, आमचं नगरपालिका प्रशासन यांचंसुद्धा तितकंच सहकार्य. आणि तुम्ही जे सगळे पत्रकार आहात हे सातत्यानं जागरूक त्या ठिकाणी असतात. आणि त्यामुळे तुमचंही सहकार्य त्या ठिकाणी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांनी त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य त्या ठिकाणी करावं. नक्कीच या कणकवलीच्या विकासामध्ये प्रत्येकाचाच हातभार त्या ठिकाणी लागणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं श्रीकृष्णानं गोवर्धन पर्वत उचलला आणि त्या ठिकाणी तशाच पद्धतीनं कणकवली शहराच्या विकासाला सगळ्यांनीच त्या ठिकाणी मदत करून आपण एक जनसेवक म्हणून, एक कणकवलीचा विश्वस्त म्हणून आणि एक कणकवलीचा नगराध्यक्ष म्हणून ही आपल्याला जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडावी लागेल. आणि तो माझा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी आहे. धन्यवाद.